ईव्हीएम गारगार वाटतंय? अजितदादांची तुफान फटकेबाजी. ईव्हीएम वरून विरोधकांना दादांचे टोले. राज्यात महायुती सरकार पुन्हा सत्तेत आल्यानंतर विधानसभेच्या विशेष अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी भाजपचे आमदार राहुल नार्वेकरांची सलग दुसऱ्यांदा विधानसभा अध्यक्षपदी निवड झाली. यानंतर त्यांच्या अभिनंदनासाठी केलेल्या भाषणावेळेस उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तुफान फटकेबाजी केली. लोकसभेत ईव्हीएम कसं वाटायचं? गारगार वाटायचं. आता कसं वाटतंय? गरम वाटतंय की कसं? तुम्हीच बघा, असं म्हणत त्यांनी महाविकास आघाडीला डिवचलं. आमच्या जागा 17 आल्या आणि यांच्या जागा 31 आल्या. आम्ही रडत नाही बसलो. ठीक आहे, जनतेचा कौल आहे. तेव्हा ईव्हीएम कसं चांगलं वाटत होतं, तेव्हा गारगार वाटायचं. ईव्हीएम चांगलं वाटायचं. आणि आता गारगार वाटतंय का गरम वाटतंय तर तुमचं तुम्हीच बघा. शपथविधीच्या पहिल्या दिवशी विरोधकांनी शपथविधीवर बहिष्कार टाकला. यावरून सत्ताधारी नेत्यांनी टीका केली. तर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी आपल्या भाषणात याचाच उल्लेख करत विरोधकांनी आता तरी डोळे उघडावेत असा टोला लगावला. तर दुसरीकडे ईव्हीएम विरोधातला मुद्दा आता सुप्रीम कोर्टाच्या दारात पोहोचलाय. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून ईव्हीएम विरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात येणार आहे. त्यामुळे ईव्हीएम विरोधातील लढाई आता सुप्रीम कोर्टात लढली जाण्याची शक्यता आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही.